आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे ज्यांना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात मी सुजाता जोशी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। परीक्षा म्हटलं की मुलांपेक्षा जास्त टेन्शन आई वडिलांना असतं, पण सध्या मुलांच्या परीक्षा संपलेल्या असल्यामुळे आई वडिलांचं आणि मुलांचं टेन्शन थोडंसं कमी झालेलं असावं, पण सगळ्यांच्या बाबतीत हे लागू होत नाही। जी मुलं आता जस्ट 9वीतनं पास झाली आहेत किंवा जी 10वीत गेली आहेत त्यांचा अभ्यास काही संपत नाही आणि त्यांच्याच बरोबर त्यांच्या पालकांचा अभ्यासही चालूच असतो। तर अशीच एक पालक मैत्रीण आज आपल्या बरोबर आहे, सौ राधिका दामले। त्या आंबेकर नगर इथे राहतात परळला। तर चला त्यांच्याशी गप्पा मारूया, त्यांची याबद्दलची मतं जाणून घेऊया आणि बघूया त्या कुठल्या रेसिपीज आज आपल्याला दाखवणार आहे। नमस्कार राधिका ताई। नमस्कार, आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं स्वागत। धन्यवाद। बरं, तुम्ही काय करता? मी बेसिकली हाऊसवाईफ आहे आणि माझ्याकडे ट्युशनला काही मुलं येतात आणि तरी बारीक सारीक छंद आहेतच माझे। बरं, तुम्ही कसल्या ट्युशन्स घेता? रेग्युलर शाळेच्या मुलांना स्टँडर्ड कितवी ते कितवी? 8वी पर्यंत सगळ्यांना, म्हणजे अगदी 1ली ते 8वी पर्यंत? ऍक्च्युली मी सेकंडरी प्रिफर करते, पण पहिलीच्या पण आता मोठी भावंड असेल तर काय पेरेंट्सना असं वाटतं की धाकट्यांनी पण तिथेच जावं, त्यामुळे मग ते बघावं लागतं। ते क्रेडिट ऍक्च्युली तुमचं आहे। जर मोठ्या मुलाला तुमचं शिकवणं खूप आवडलं तर लहान मुलगा मग येतो ना तुमच्याकडे। मग किती मुलं शिकतात आता तुमच्याकडे? 7 जण। आणि बाकी तुम्ही इतर तुमच्या फ्री टाइमला काय करता? फ्री टाइमला आता आमची कॉलनी खूप मोठी आहे आणि कॉलनीमध्ये एक चांगलं महिला मंडळ आहे की ज्याच्यामध्ये खूप ऍक्टिव्हिटीज असतात। ओके। आणि त्याच्यात वरचेवर काही ना काहीतरी कार्यक्रम होतच असतात। वर्षातून एकदा एक वार्षिक उत्सव असतो ज्याच्यामध्ये आम्ही बरेच वेगवेगळे कल्चरल कार्यक्रम करत असतो। आणि त्याच्यात छान आमचे जवळजवळ 1-1.5 महिना खूप छान जातो। अच्छा अच्छा। मग तुमच्या घरी कोण कोण असतं? घरी मी, माझे मिस्टर आणि माझी मुलगी। ओके। आणि मिस्टर काय करतात? ते स्टेट बँकेत आहे। ओके। आणि मुलगी कितवीत आहे? मुलगी 8वीत आहे। आणि तुम्हाला म्हणजे जेवण वगैरे करायची आवड आहे पहिल्यापासून? स्वयंपाकाची आवड पहिल्यापासूनच होती। त्यात आमच्याकडे आजूबाजूला सगळेच छान छान बनवणारे आहेत, त्यामुळे त्यांच्याकडनं बरंचसं शिकायलाही मिळालं। माझी आई पण छान बनवते, माझ्या सासूबाई खूप छान करायच्या, त्यामुळे त्यांच्याकडनं पण खूप गोष्टी शिकायला मिळाल्या ज्याचा मला खूप उपयोग होतो आता। अच्छा, म्हणजे तुमच्या सासूबाईंकडनं खरं तर तुम्हाला खूप शिकायला मिळालं। त्या खूप आणि त्यांनी खूप सांभाळून घेतलं आणि खूप माझी मैत्रीणच होत्या माझ्या सासूबाई। क्या बात आहे, हे पण फार दुर्मिळ असतं। हो, अगदी अगदी। आणि तुमच्या घरची खाद्य संस्कृती कशी आहे? माझ्या घरी माहेरी सांगायचं तर सगळेच खादाड आहेत आणि सगळ्यांना खाण्याची आवड आहे। माझी आई स्वतः चांगलं बनवते, माझी बहीण बनवते, माझा भाऊ पण चांगले पदार्थ बनवतो, त्यामुळे सगळेच जण बनवतात। इथे माझ्या मैत्रिणी आहेत कॉलनीतल्या, त्या पण खूप छान छान पदार्थ बनवणाऱ्या आहेत, त्यामुळे मला चांगलं खायची पण सवय आहे आणि त्यांच्याकडनं चांगलं शिकायलाही मिळतं। मग आज तुम्ही आम्हाला कुठले पदार्थ दाखवणार? आज मी मुळ्याचा रस्सा बनवणार आहे, जो आमच्या माहेरी अगदी लहानपणापासून मी खात आलेले आहे। आणि दुसरं म्हणजे मी वांग्याचे काप, जे इथे मी शिकले, सिंधी पद्धतीचे वांग्याचे काप आहेत, ते बनवणार आहे। बरं, मग सगळ्यात आधी आपण काय चालू करूया? मुळ्याच्या रस्स्याने सुरुवात करूया। बरं, मग त्याचं साहित्य बघूया। 1 बटाटा, एका मुळ्याचा पाला, बेसन, आलं, मिरची आणि ओलं खोबरं, टमॅटो, मुळा, हिंग, हळद, कढीपत्ता, गूळ, लाल तिखट, सोडा, मोहरी, धणेपूड, कोथिंबीर, मीठ, तेल आणि साखर। साहित्य आपण पाहिलेलं आहे, कृतीकडे वळणारच आहोत, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक। कुठेही जाऊ नका, पाहत रहा आम्ही सारे खवय्ये। आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। ब्रेक नंतर तुमचं स्वागत।
ब्रेकवर जायच्या आधी आपण साहित्य पाहिलं होतं. आता आपण मुळ्याचा रस्सा करायला घेऊया. तर सगळ्यात आधी काय करायचं? आता मुळ्याचा रस्सा करणार आहोत. त्याच्यात ना मुळ्याच्या पाल्याची भजी करून मी घालणार आहे. तर आता आपण आधी त्या भज्याची तयारी करून घेऊया. अच्छा. आणि भजी तळेच तो मुळ्याचा रस्सा बाजूला होऊन जाईल. बरं, मग भजी करायला आपण काय? भज्यासाठी मुळ्याचा पाला धुवून बारीक चिरलेला आहे, तो घेऊया ह्या बाउल मध्ये. साधारण किती मुळ्यांचा? एका मुळ्याचा रस्सा आहे. एका मुळ्याचा रस्सा आहे तर एकाच मुळ्याचा पाला बस झाला. 2 टेबलस्पून बेसन. आपण हे बऱ्यापैकी घट्ट करतो का असं? नाही, पातळ नाही, घट्ट भज्याच्या पिठासारखं. साधारण मेथीची बोंड वगैरे करतो ना तसंच. त्याच्यात बेसन घातलंय. आता आपण त्याच्यात ही थोडासा सोडा घालणार आहोत. खायचा सोडा थोडासा, चिमूटभर. साखर चवीला. मुळा जरा हरवट असतो चवीला, त्यामुळे थोडी साखर पाहिजे त्याला. बरोबर. लाल मिरची पावडर, धणे जिरं पावडर थोडीशी, अर्धा चमचा जवळजवळ. हळद आणि मीठ शेवटी. आता हे आपण घातल्यावर थोडस तेल मोहनाला, म्हणजे एकदम गच्च होऊ नये म्हणून तेल घालूया. चालेल. 1 चमचा तेल बस झालं. आता ह्याच्यात थोडं पाणी घालून आपण ते कालवायचंय. गोळा झालेला आहे तयार. त्याच्यात छोटे छोटे कालवून झालेलं आहे, तर त्याचे छोटे छोटे भजी करायचे, म्हणजे हातावर घेऊन असं. नाही, भजी तयार झाली की आपण मग आता तळायला घ्यायची. मग आता आपण तळण्याच्या तयारीला लागूया. चालेल. आपली मुळ्याची भजी तयार झालेली आहे. आता आपण रस्सा करायला घेऊया. सगळ्यात आधी काय करायचं? आता तेल तापत ठेवलेलं आहे, तर आपण फोडणीची तयारी करूया. फोडणीमध्ये तेलात पहिलं राई घालायची, मोहरी, म्हणजे थोडीशी मोहरी. का मग वर हिंग घालायचा, कढीपत्त्याची पाने. आता ह्याच्यावर मुळा घालूया. हळद घातली तर हळद जळेल, म्हणून आधी मुळा बटाटा वगैरे घालून घेऊया. वरनं हळद घातली तर रंग चांगला येतो. रंग पण चांगला येतो, बरोबर आहे. बटाटा घातलाय. किती? 1 मुळा घेतलाय आणि 1 बटाटा घातला. हो. ह्याला आपण एक वाफ काढूया आणि मग टोमॅटो घालूया. हळद मात्र आता ह्याच्यावरच घालून घेऊया. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि एक वाफ काढूया. मी इथे याच्यात घालायसाठी ओलं खोबरं, मिरची आणि आलं हे ऑलरेडी वाटून आणलेलं आहे. ह्याच्यात म्हणजे मिरची पण ह्याच्यातच वाटली. मिरची आहे, रंग नाही आला मिरची. मिरची कमी घातली आहे थोडीशी. आणि हो, आणि आलं घातलंय. मुख्य याला आल्याचा फ्लेवर येतो. आलं, खोबरं आणि ओल. हे आता एक वाफ काढली का हे घालूया, टोमॅटो घालूया आणि मग परत पूर्ण शिजवून घेऊ. अच्छा. आणि आपण ती भजी मग कधी घालणार? सगळ्यात झालं का शेवटी भजी, कारण भजी आधी घातली तर तो सगळा रस ते सोक करून घेते. त्यामुळे भजी सगळ्यात शेवटी घालूया आपण. मग आता ह्याला वाफ आली मला वाटतं. हे किती? साधारण अर्धी पानाकडची आपली वाटी असते ना, तेवढा नारळ घेतलेला आहे मी. म्हणजे 1 टेबलस्पून पेक्षा जास्त थोडा होईल. आणि 2 मिरच्या घातल्या आणि आल्याचा साधारण 1 इंचभर तुकडा घेतलेला आहे. म्हणजे हे सगळं मिश्रण केल्यानंतर ते 2 चमचे लागेल आपल्याला. हो, 2 टेबलस्पून जवळजवळ झाले तयार ते. आणि आता मिरची त्यात जी कमी घातली होती ना, त्यात थोडंसं लाल मिरची पावडर, म्हणजे थोडंसं कलर पण येतो त्याला, म्हणून आता लाल मिरची पावडर घालते मी. थोडंसं तिखटपणा जेवढा हवा असेल त्या हिशोबाने. बरं, तुम्ही आता एवढ्या मुलांना शिकवता, म्हणजे प्रत्येक मुलाला वेगवेगळ्या पद्धतीने हँडल करावं लागतं. त्याची एक वेगळी टेक्निक असते. आणि तुमची मुलगी सुद्धा 8वीत आहे, सो तिला शिकवण्याची एक वेगळी पद्धत. सो हे दोन्ही कसं करता? म्हणजे ऍक्च्युली काय होतं माहितीये, मुलं इकडे जी येतात ती बरीचशी कॉलनीतलीच आहेत. माझ्या मुलीच्या मैत्रिणी आणि ग्रुपमधलेच असे असल्यामुळे
सगळेजण एकमेकांना ओळखतात आणि ते एन्जॉय करतात इकडे. अच्छा, ओके. अभ्यास पण एन्जॉय करतात. हे खूप दुर्मिळ आहे कारण मुलं जर अभ्यास एन्जॉय करायला लागली तर त्यांना ते जास्त फिट होतं डोक्यात असं मला वाटतं. हो बरोबर आहे, नक्कीच नक्कीच. आता मीठ घालूया आपण. मीठ काय चवीनुसार चवीनुसार. आणि त्या मेथीच्या ह्याला पण आपण मीठ घातलंय सो हो. त्या हिशोबाने. आणि गूळ घालायचा आहे. आणि पाणी घालूया म्हणजे थोडा रस तयार होईल. आणि मग अशी आपण वाफ काढली म्हणजे बटाटा आणि मुळा शिजला. मुळा हा त्यांना एक वाफ काढलेली आहे. आता परत एकदा वाफ काढली का बटाटा मुळा बरोबर टोमॅटो पण शिजेल. आणि तो जो मीठ आणि आलं मिरची आहे ते सगळं व्यवस्थित लागेल त्याला. किती एक साधारण किती वेळ वाफ काढायची? एक 5 मिनिटं. 5. आणि आता हे झाल्यानंतर आपण त्यात शेवटी ती जी भजी केलेली आहे ती घालायची. म्हणजे भजी घातली की आपली रेसिपी आपला पूर्ण मुळाचा आहे, रस्सा अगदी. तयार आहे. हो. आता वाफ काढून झालेली आहे हो, आता शिजलाय आणि शिजल्यावर आता भजी घातली का रस्सा तयार आहे. हो. आता भजी सोडायची त्याची. हो चालेल. गॅस बंद करून म्हणजे हो चालेल. सोडली तरी चालेल ना. हो. आणि आता एकच वस्तू राहिली ती म्हणजे कोथिंबीर गार्निशिंग साठी. चला, आपल्या मुळ्याचा रस्सा तयार झालाय. तुम्ही पटापट त्याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. मुळ्याचा रस्सा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: एका बटाट्याचे तुकडे, बेसन, एक चिरून घेतलेला मुळा, टोमॅटो, आलं मिरची आणि खोबऱ्याचं वाटण, हिंग, हळद, कढीपत्ता, गूळ, तिखट, मीठ, मोहरी, धणेपूड, कोथिंबीर, खायचा सोडा, तेल आणि साखर. कृती: प्रथम एका बाउलमध्ये मुळ्याचा पाला घेऊन त्यामध्ये 2 चमचे बेसन, चिमूटभर खायचा सोडा, साखर, तिखट, धणे जिरे पूड, मीठ, हळद आणि त्यामध्ये चमचाभर तेल आणि पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं आणि या मिश्रणाची भजी तळून घ्यावी. पॅन मध्ये तेल गरम करून मोहरी, हिंग आणि कढीपत्त्याची फोडणी करावी. त्यामध्ये मुळ्याचे तुकडे, बटाटा आणि हळद घालून एक वाफ काढावी. या मिश्रणात आलं मिरची आणि खोबऱ्याचं वाटण, टोमॅटो, मीठ, गूळ आणि पाणी घालून रस्सा उकळवून घ्यावा. सर्व्ह करताना त्यामध्ये मुळ्याच्या पाल्याची भजी आणि कोथिंबीर घालावी. मुळ्याचा रस्सा तयार झालेला आहे. आता आपण करायला घेणार आहोत वांग्याचे काप. तर त्याचं साहित्य सांगता? हो. मोठ्या वांग्याचे काप, कांदा, टोमॅटो, लाल तिखट, कोथिंबीर, तेल, धणेपूड आणि मीठ. सिंधी पद्धतीचे वांग्याचे काप याचं साहित्य आपण पाहिलं. आता वळणार आहोत कृतीकडे. पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आम्ही सारे खवय्ये. आम्ही सारे खवय्ये. आम्ही सारे खवय्ये. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. वांग्याचे काप करायची संपूर्ण तयारी झालेली आहे. तर आता सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी काय करायचं? काप वांग्याचे करून ठेवलेले आहेत. आता आपण फक्त त्याला पहिलं खाचे असं चिरा पाडूया. भेगा म्हणजे सुरी घ्यायची आणि त्यांनी असं उभं त्याला असं. अच्छा. उभ्या भेगा पाडायच्या दोन्ही बाजूला आणि आडव्या पण. अच्छा, म्हणजे ते नीटपणे शिजतं. चौकोनी असं चौकोनी त्याला. आणि हे वांग तुम्ही उभं? हो, आपण नॉर्मली आडवं करतो, गोल असतात. तर हे मी उभं चिरलेलं आहे वांग. कारण हे असे उभेच करायची पद्धत आहे. आणि त्याला हे असं सुरीनी भेगा पाडायच्या. आता आपण त्याला मीठ मसाला वगैरे सगळं लावायला लागेल. मीठ आणि दोन्ही साईडला मीठ घाला. हा, इथे पण. आणि ते लगेचच तळायला घ्यायचं का? ठेवायचं लागेल तेवढं. म्हणजे ते ठेवून दिलं तर त्याला पाणी सुटतं. त्यामुळे ते लावलं का सगळं लावलं का लगेचच. आणि लाल तिखट पण ना थोडस. नाही तर आपण बस दोन्ही बाजूला थोडस. आता आपण ना हे जरा एकदा परतून घेऊया दोन्ही बाजूनी. बरोबर परतून घेऊया. आणि हे थोडेसे जाडसर ठेवलेत का? हो, रोजच्यापेक्षा थोडेसे जाड असतात ते.
आता ह्याला आपण धणेपूड जरा वरून लावूया. अच्छा, नुसती वरनं थोडीशी हो, sprinkle हो. करायची. आता एकदा परतून दुसऱ्या बाजूला पण थोडी धणे पावडर घालू. अच्छा, म्हणजे हे एका बाजूने परतून झालं की ह्याला तेल जरा बऱ्यापैकी लागतं मला व्यवस्थित वाटतं. घालावं हां. लागतं तेल. जे डाएट कॉन्शियस आहेत त्यांना कदाचित हे- नाही मग थोडं कमी तेल घालून मग झाकण ठेवायचं, म्हणजे पण मग ते मऊ होतात ना, कुरकुरीत थोडेसे पण मऊ होतात. मग त्यापेक्षा ओव्हन मध्ये एक 15 मिनिटं ठेवले, 15 केले मिनिटं तरी जास्त होईल, चालतं. पण एक थोडा वेळ ठेवलं हो तर ते जरा क्रिस्पी पण होतील. हो. आता आपण हे परतूया, म्हणजे दुसऱ्या साईडने पण आपल्याला धणे पावडर घालता येईल. आता या बाजूने पण थोडंसं होऊन जाईल. आता वांग अर्ध्याहून अधिक शिजलेलं आहे. आपण कांदा टोमॅटो घालूया आणि मग बाकीचं आहे ते उर्वरित शिजवून घ्या. ठीक आहे. कांदा पण जरा बऱ्यापैकी बारीकच चिरून. हो, कांदा अगदी बारीक हवा चिरायला. ते थोडंसं असं प्रेस करायचं. म्हणजे ते वांग आता मऊ झालंय, थोडंसं हां, शिजलंय, त्यामुळे आणि ते आत जाईल. हां, थोडंसं निघतंच ते, म्हणजे अगदी काही सगळं टोमॅटो वांग्यावर राहणार नाही, पण जास्तीत जास्त राहतं. आणि आपण जेव्हा परत या साईडला करतो तेव्हा ते जे उरलेलं आहे ते ते त्याच्यावर वरनं परत लावून लावून घ्यायचं. घ्यायचं. कोथिंबीर वरनं फक्त आता सजावट म्हणून थोडी शेवटी हे परत आपण उलटलं की वरनं थोडीशी कोथिंबीर घालायची. का म्हणजे हे तयार झालं. अगदी अगदी. चला, वांग्याचे काप आता तयार झालेले आहेत. तुम्ही पटापट त्याचं साहित्य आणि कृती घेऊन घ्या. वांग्याचे काप बनवण्यासाठी लागणारे साहित्य: वांग, कांदा, टोमॅटो, तिखट, कोथिंबीर, तेल, धणेपूड आणि मीठ. कृती: प्रथम वांग्याचे काप करून त्यांना चिरा मारून घ्याव्यात. तिखट आणि मीठ लावून हे वांग्याचे काप तेलावर खरपूस भाजून घ्यावेत. त्यावर धणेपूड भुरभुरावी. वांग्याच्या प्रत्येक तुकड्यावर कांदा आणि टोमॅटो घालून ते पुन्हा परतून घ्यावेत. सर्व्ह करताना त्यावर कोथिंबीर घालावी. मुळ्याचा रस्सा आणि सिंधी पद्धतीचे वांग्याचे काप या दोन्ही डिशेस आपल्या तयार झालेल्या आहेत. ते आपण टेस्ट करणार आहोतच, पण त्याआधी मला राधिका त्यांच्या मुलीशी म्हणजेच मानसीशी थोडा वेळ गप्पा मारायचे. हाय मानसी, हाय, तू कितवीत आहेस? मी 8वीत आहे. तुझी आई ट्युशन्स घेते बरोबर, म्हणजे तुझ्या सगळ्या फ्रेंड्स आणि तुम्ही एकत्र ट्युशन्सला येता. तर तुला शाळेत जास्त आवडतं का ट्युशन्स मध्ये जास्त आवडतं अभ्यास करायला? अभ्यास करायला म्हटलं तर घरीच मजा येते, कारण शाळेत कसं टीचर स्ट्रिक्ट असतात ना खूप. आई तेवढी स्ट्रिक्ट नाहीये म्हणून. म्हणजे आई लिनियंट असते थोडीशी. हो. आणि तू एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज काय करतेस? मला बॅडमिंटन खेळायला आवडतं आणि आम्ही खाली सगळे क्रिकेट पण खेळतो. अरे वा, व्हेरी गुड. राधिका ताई, मला तुम्हाला विचारायचं होतं की हल्ली आई बाबांची अशी स्वप्न असतात की माझ्या मुलीनी डॉक्टरच व्हावं किंवा माझ्या मुलीनी इंजिनियरच व्हावं किंवा कॉम्पिटिशन मध्ये सगळ्यात टॉपवर असावं. तुम्हाला तुमची काय इच्छा आहे? तिने काय करावं? मला असं वाटतं मी तिला नेहमीच सांगत आले की तिला जी गोष्ट करण्यात जास्तीत जास्त आनंद मिळतो तेच तिने करावं, कारण आपली हॉबी आणि करिअर जर एक असेल तर त्यासारखी गोष्ट नाही. बरोबर. त्यामुळे मी तिला नेहमीच सांगते की चरितार्थाचं जे साधन असेल तेच जर तुझा छंद असेल तर तुला खरंच आयुष्यात सगळ्यात लकी आहेस तू. वा, खूप छान. सगळ्यात आधी मला तुमचे आभार मानायचे आहेत. झी मराठी आणि आम्ही सारे खवय्येच्या संपूर्ण टीम कडून आम्हाला इथे बोलवल्याबद्दल आणि एवढे छान डिशेस दाखवल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि आमच्याकडून ही छोटीशी भेटवस्तू तुमच्यासाठी. थँक्यू. मी पण झी मराठीने मला या रेसिपीज सादर करायसाठी चान्स दिला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार मानते. तर आजच्या ह्या डिशेस तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला नक्की कळवा आणि त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी,
पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @ZneTwork.com. आजचा भाग इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि पाहत रहा आम्ही सारे खवय्ये. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या शिकायचं होतं ते एगलेसच होतं. मग मी म्हंटल माझ्यासारख्या बऱ्याच मुली आहेत ज्यांना एगलेसच शिकावं लागतं, अशा लोकांसाठी आपण काहीतरी करावं. किंवा हे जे एक मिथ आहे की अंड्याशिवाय केक होत नाही किंवा चांगला होत नाही, हे मला पुसून काढायचं. आज आमच्या खवय्यांना काय काय दाखवणार आहेस? आज एगलेस ऑरेंज चीज केक ओके. आणि चीजी मशरूम बटन्स. चीझी मशरूम बटन्स. हो बटन्स. हो, म्हणजे बटनासारखे दिसतात म्हणून बटन्स. ओके. आम्ही सारे खवय्ये